अजब रमा राघवची जोडी। आई लाडू नाहीये तर घर कसं एकदम शांत शांत वाटतंय ना। हो ना ग, तिची सतत काहीतरी बडबड चालू असते आणि आपण जे काही करू ना ते सगळं तिला करू नाही बघायचं असतं। खरंच या घराला तिने कधी आपलंसं केलं समजलंच नाही। खरंय, म्हणजे गजाननाचे संस्कार आहेतच, पण राघवाच्या प्रेमाची ताकदही आहे। या प्रेमाच्या ताकदीमुळे ना अशक्य ते सगळं शक्य करून दाखवता येईल असा विश्वास वाटतो त्यांना, आणि हे यांच्याकडे बघून खरं वाटतं आपल्याला। त्यांच्या प्रेमाच्या ताकदीमुळेच यांचंही मन वळवता आलं पाहिजे। येणार, नक्की येणार, मला पूर्ण खात्री आहे। आई तुमची ठमी ना आज सारखी आजूबाजूला मला वावरते असा भास होतो। अहो सकाळपासून तर अनावधानाने मी तिला 2-3 वेळा हाकाही मारल्या। खरंच छोट्या छोट्या गोष्टींमध्येही तिच्या आठवणी येत राहतात। एवढंच ना, कॉल कर की तिला। काल मी पण बोलले तिच्याशी, मी फोन केला तेव्हा आधी बाईसाहेबांचा मूड जरा ठीक नव्हता, पण आम्ही बोललो खूप ना, त्याच्यानंतर अगदी नॉर्मल झाली। व्हिडिओ कॉल कर, एकदम खुश होते की नाही बघ। करू? कर ना। ही व्हिडिओ कॉलची आयडिया किती छान आहे नाही? तुम्हाला बघून खरंच खूप मस्त वाटतंय। हो, कशा आहात तुम्ही? मी अगं श्रुती, काय ग रमा, तुझ्या आईने इतका मनस्ताप दिल्यानंतर आम्ही आनंदात असू का? उगाच नाटकी प्रश्न विचारणं बंद कर। श्रुती, तुझा राग अजून गेला नाहीये का? श्रुती हे बघ, मी फक्त तू बस, मला तुझं काही ऐकायचं नाहीये आणि बोलायचं तर अजिबात नाहीये। एक नंबरची खोटारडी आहेस तू। श्रुती अगं ही काय वागण्याची पद्धत झाली? आजी, त्या मायलेकी जे काही वागल्या ती कुठली पद्धत होती? मग ज्या मुलीच्या आईनी माझ्या आयुष्याची वाट लावण्याचा प्रयत्न केला ती मुलगी तुम्हाला सून म्हणून हवी आहे? श्रुती अगं यात रमाची काय चूक आहे? अगं तिला आपण समजून घ्यायला हवं। दे इकडे फोन। श्रुती फोन दे। आई, काय झालं? रमा तू ठीक आहेस ना पाया? हो, हे बघ बाळा, तू वाईट वाटून घेऊ नकोस। अगं म्हणजे श्रुतीची मनस्थिती जरा ठीक नाहीये ना, म्हणून ती तुला असं बोलली। पण ठीक आहे, मी तिला नंतर समजावेन हा, आणि तुझ्याशी निवांतपणे बोलते मी नंतर। हो आई। आणि रमा बाळा, तू अशी हिरमुसलेली छान नाही दिसत। माझा लाडू कसा गोडच दिसला पाहिजे। हाच बघू जरा। हा, हसताना किती छान दिसतेस। हो आई। ठेवते, बाय। तुम्ही विसरताय का? रमा लावण्या परांजपेची मुलगी आहे। ती लावण्या परांजपे जिने एका मुलाला पैसे दिले आणि माझ्या मनाशी, माझ्या अब्रूशी खेळ करायला लावला। ती लावण्या परांजपे। आम्ही काहीही विसरत नाही आहोत श्रुती। मग तरी का बसवताय तुम्ही त्या मुलीला डोक्यावर? आता तरी जागे व्हा, नाहीतर वेळ निघून जाईल। मला तर वाटतं मामा जे काही बोलतोय ते सगळं बरोबर आहे। हे परांजपे दादाला घर जावई करून घेतील, कारण की कोणीतरी रखवालदार हवा ना त्यांना, त्यांच्या एवढ्या सगळ्या प्रॉपर्टीसाठी।
ती रमा सुद्धा तिच्या आईसारखीच खोटारडी आहे. जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत तुमच्या मागे पुढे करेल आणि नंतर ढुंकूनही बघणार नाही तुमच्याकडे. श्रुती, म्हणून म्हणते वेळीच हे रमा प्रेम आवरा. मी तर म्हणते दादा आणि अश्विनीचं लग्न लावून टाका लवकरात लवकर. श्रुती, अगं काय मूर्खपणाचा विचार करतेस तू? अगं आजी, ह्यातच शहाणपण आहे. मी आबांनाही सांगणार. अगं श्रुती, अरे आता काय म्हणायचं हिला? हा, अगदी बरोबर आहे तुमचं. आता तुमचं काम झालंच म्हणून समजा. That's good. तुम्हालाही माझं एक काम करावं लागेल आता. मला काय? इथलं बिल खूप झालंय. हो, भरून टाका. मी? दुसरं कोण भरणार? जस्ट फॉरगेट इट. आता हे सगळं मला तुमच्या मुलीमुळेच करावं लागतंय की नाही? आणि तसे रमापेक्षा मी किती सुंदर आहे हे राघवरावांना कळायला नको? रमापेक्षा सुंदर? अजून 10 जन्म घेतलेस ना तरी माझ्या रमाच्या नखाची सर येणार नाही तुला. बावळट. लावण्य मॅडम, अशा काय बघताय? पर्स उघडा ना. उघडावे लागेलच ना? ठीक आहे, शेवटचा. सारखी सारखी इथे येऊन मी तुझी बिलं भरणार नाहीये, लक्षात ठेव. ठीक आहे, चालेल. अपेक्षा, माझ्या नशिबाची किल्ली पुरोहितांकडून माझ्या घरी येणार असेल तर एक काय, तुझी अशी 1000 बिलं भरेन मी. काय फालतूगिरी आहे, काय फालतू कामं करावी लागतात मला. हे फालतू वाटायला तुम्हाला कोणतं काम आवडतो? स्वतःचा फायदा कसा काढायचा तेवढं कळतं. रमा आणि राघवच्या लग्नाला म्हणून तुम्ही तयार झालात ना? अर्थात. रमा राघवचं लग्न होणं हे आपल्यासाठी खूप फायद्याचं हे कळत नाहीये तुला आता. मी तर म्हणतो तू ही लग्नासाठी लवकरात लवकर होकार दे आणि आबांचा होकार मिळवायला प्रयत्न कर. आजचा फायदा बघण्यापेक्षा उद्या होणाऱ्या नुकसानाचा विचार करा तुम्ही. हात कसं लागलं नुकसान? हो मॅडम, कोण हवंय तुम्हाला? अश्विनी, तू? अरे देवा, काय ग हे? काय हो आजी, तुम्ही आपलं सतत ते रील्स बिल्स करत असताना तरी तुम्हाला माहित नाही याला काय म्हणतात? असू दे, मी सांगते. याला मेक ओव्हर असं म्हणतात. मेक का काही माहिती नाही, पण ओव्हर मात्र झालंय. हा, काय म्हणालात तुम्ही? म्हणजे तू स्मार्ट नाही, ओव्हर स्मार्ट दिसायला लागलीस आता. म्हणजे मी आता राघवरावांना बायको म्हणून शोभेन ना? अरे कर्मा माझा. अरे देवा,
म्हणजे हे सगळं या करताय का? अगं तू दादाला पहिल्यापासूनच शोभायची, पण आता अजून छान दिसतेस. थँक्यू. ए काय ग, कुठल्या पार्लर मध्ये गेली होतीस? आणि एवढं सगळं केलंस म्हणजे खूप खर्चही झाला असेल ना? तुला जायचंय का? मी सांगते, अगं तिथे आपण जातो ना. देवा परमेश्वरा, तू अक्कल वाटत होतास तेव्हा ही लिपस्टिक वगैरे लावायला गेली होती का रे? काय करायचं हिचं आता? हॅलो राघवराव. हाय राघव. कशी दिसतेय मी? अगदी तुला आवडेल अशीच दिसतीये ना? राघव, तू सुद्धा खूप रुबाबदार दिसतोयस. यू लुक व्हेरी हँडसम. ही महामाया मला सुखाने श्वास सुद्धा घेऊ देत नाही. आता काय झालं? काम झालं? अहो ते काय इन्स्टंट नूडल्स आहेत का? ती गॅस पेटवला की झाले नूडल्स तयार. थोडा वेळ द्याल की नाही? नाही नाही नाही, हे बघ, जसे जसे दिवस जातील ना तसा तसा जास्त उशीर होत जाईल. कळतंय का तुला? हे सगळं कळतंय मला, पण हे काम जर मी स्वतः करायला गेले ना तर इथे कोणीही ऐकणार नाहीये माझं. पण आपलं काम करेल असा माणूस मी बरोबर हेरलाय. गुड गुड, म्हणजे तू तुझं टीम बिल्डिंगचं काम सुरू केलंयस तर. हो, आणि त्यांच्या टीमची फोडाफोडी सुद्धा. रिअली? वाव, दॅट्स वंडरफुल. बरं मला सांग, कोण आहे तुझा पहिला टीम मेंबर? श्रुती. सध्या तिला रमाचा इतका राग आलाय ना की तिला आपल्या बाजूने खेचणं मला फारसं कठीण जाणार नाही. हे बघ, आपल्या कामासाठी ह्याच टीम मेंबरचा जास्तीत जास्त वापर कर. ओके? म्हणजे आपल्या पुढच्या खेळीमध्ये आपल्याला कोणाला आणि कसं वापरायचं हे बरोबर कळेल. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू. हा रमा मॅडम, घर आलं तुमचं. रमा, घर आलं तुझं. चला. रमा, हे रमा, घर आलं. राघव, मला ना घरी जावंसच वाटत नाही. मला गाडीवरून उतरावंसं समजत नाही. छान एखादा लॉंग ड्राईव्ह वर जावं. काय करणार? अनफॉर्च्युनेटली नाही जाता येणार आपल्याला. का? काय म्हणजे काय? अंकल गुरुजींचे रूल विसरलास का? रात्री घरी लवकर परत यायचं. आपण असं करू, आपण तुझ्या अंकल गुरुजींचे रूल्स पण पाळू आणि आपण लॉंग ड्राईव्हला पण जाऊ. ते कसं? तुझ्या राघवसाठी काहीच अशक्य नाही. डोळे बंद कर. काय? का? कर तरी. तरी पण रमा, डोळे बंद कर. डोळे बंद कर. बरं, करते. आता नीट इमॅजिन कर, आपण ना बाईक वरून मस्त लॉंग ड्राईव्ह वरती निघालोय. वेगात आपली बाईक चालली. तू मला घट्ट मिठी मारून बसलीस. छान गार वारा सुटलाय. शुभ्र चांदणं पडलंय आणि त्या गार वाऱ्यात ना
तुझी ओढणी आणि तुझे केस हवेत उडतायत. माझं रस्त्याकडे लक्षच नाही. मी आरशातून तुलाच बघण्यात गुंग आहे. आणि अशा सगळ्यात ना अचानक एक स्पीड ब्रेकर येतो आणि मी पटकन ब्रेक दाबतो आणि गाडी हवेत उडते. आणि म्हणून तू घाबरून मला आणखीन घट्ट मिठी मारतेस. अशीच तू मला छान बिलगलेली असताना अचानक रमा, हे रमा, हाय. अगं जावई बापू ना तर बाहेरच का ठेवलंय उभं? आत ये ना जावई बापू, आत या, आत या. राघव, ती ममा आपल्याला इमॅजिनेशन मध्येही इतकं सोडत नाही. मुद्दाम मला दात काढून दाखवतायत. ठीक आहे ना, तुझी मम्मा यायच्या आत आपली एक लॉंग ड्राईव्ह झाली की नाही पटकन. ए होय, ही इमॅजिनेशनची आयडिया ना एकदम मस्त आहे. अरे ही फक्त आयडिया नाहीये, ही एक जादू आहे, जादू. आणि आता ही जादू तुझ्याकडे पण राहणार आहे. काय हो, आता मी सतत तुला इमॅजिन करणार आणि नेहमी तुझ्या सोबतच राहणार. माझं ऑफिस मध्ये आपण एकत्रच असतो. रात्रीचा तेवढा प्रश्न आहे. अरे पण रात्र 12 तासाची असते. तेवढ्या वेळ सुद्धा मला तुझ्यापासून लांब राहायचं नाही. एडी लाडूबाई. जितका वेळ बोलायचं तितका वेळ बोला, जितका वेळ एकमेकांना भेटायचं तितका वेळ भेटा. कारण ह्यानंतर एकमेकांचे चेहरे बघणंही तुमच्यासाठी खूप मुश्किल असेल. श्रुती, तुला बडीशेप हवी होती ना? ठीक आहे. तुला कुठे सापडला हा डब्बा? मी मगाचपासून शोधत होते. अगं अगदी कोपऱ्यात जाऊन मागे पडला होता तू. मी हात घालून खेचून बाहेर काढला त्याला. कसं आहे ना श्रुती, मला जी गोष्ट हवी असते ना ती मी कुठल्याही कोपऱ्यातून शोधून काढू शकते. आता हेच बघ ना, हा डबा जर का आत्या किंवा आजीच्या नजरेला पडला असता तर तो त्यांनीच घेऊन टाकला असता. मग तो मला मिळालाच नसता. ते तर आहेच, म्हणजे नजरेसमोर दिसलेली वस्तू कोणीही घेईलच ना. मला दिसला असता तर मी पण घेतला असता. मग माणसांच्या बाबतीत सुद्धा हेच घडतं असं नाही वाटत का ग तुला? म्हणजे एखादा माणूस जर सतत आपल्या डोळ्यांसमोर राहिला तर तो सुद्धा आपला व्हावा असं वाटतंय ना, जसं रमा आणि राघव बरोबर झालं. हो बरोबर आहे तुझं. म्हणजे ते ऑफिसमध्ये एकत्रच असतात ना ग, म्हणूनच प्रेमात पडले. आणि तेव्हा तर रमा सुद्धा इथेच होती राहायला. तेच तर श्रुती, भलेही आता ती इथे राहत नाहीये, पण मला सांग, काम करणाऱ्या माणसाचा जास्त वेळ कुठे जातो? घरी की ऑफिसमध्ये? ऑफिसमध्ये. आणि दादाला तर कधी कधी इतकं काम असतं की त्याला घरी यायला रात्रीचे 9 वाजतात. तेच तर ना, सकाळी 9 ते रात्री 9 राघवराव आणि रमा एकत्र असतात. काकांनी भलेही त्यांच्या लग्नाला परमिशन दिलेली नाहीये, पण त्याचं त्यांना काहीच वाटत नाहीये ग, कारण ऑफिसमध्ये सतत त्यांना एकमेकांचा सहवास मिळतोय. म्हणजे आता त्यांचं प्रेम आणखीन घट्ट होत जाणार. श्रुती, त्या रमाने तुझ्या आयुष्यात कितीही ढवळाढवळ केलेली असली ना तरी सुद्धा आता मात्र सगळं काही तिच्या मनासारखंच होणार. अगदी राघवरावांची लग्न सुद्धा. नाही, तिचं खरं रूप समोर आल्यावर मला नको आहे ती माझी बहिणी म्हणून. अगं पण ते एकत्र काम तर करतच राहणार ना? नाही करणार. अगं आबांच्या लक्षात नसेल आला तुझा मुद्दा. अगं मग तो त्यांच्या लक्षात कोण आणून देणार? तिथे मी काहीही बोलायला गेले तर त्यांना असं वाटतं की मी मुद्दामच करते. मी बोलेन, आबा मला नाही म्हणणार. आणि तसंही
आता दादा आणि रमानी एका ऑफिसमध्ये काम करायलाच नको. आबांना हे आलंच पाहिजे लक्षात. राघवला कॉल करू का? नाही नको, इतक्यात त्याला कॉल करायला नको. अजून तो घरी पोचला नसेल. आज सगळं किती हॅपी वाटतंय, सगळं किती शांत आहे. आज आकाशात चंद्र सुद्धा किती मोठा आहे. मला ही मोमेंट आता राघव सोबत शेअर करावीशी वाटते. एक मिनिट, मी का टेन्शन घेते? माझ्याकडे तर मॅजिक आहे.